नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उमेश जानराव शुभम ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व मिरची उत्पादक शेतकरी बांधवांचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता हा मिरचीचा प्लॉट आहे आणि सध्या आता पहिला तोडा झालेला आहे, याला दुसरा तोडा आता चालू होईल. तर शेतकरी मित्रांनो, हे जे शेतकरी बांधव जे आहेत तर यांनी हे जवळपास 3000 रोपं आहे त्यांचा आणि 3000 रोपामध्ये आता एक पहिला तोडा झालेला आहे त्यांचा जवळपास 55-60 रुपये 65 रुपये 70 रुपयेपर्यंत त्यांनी मिरचीचे भाव हे आधी दिलेले आहे आणि आता सध्या तोडा अजून बाकी अजून काही सुरुवात नाही झाला, पण येईलच आता तोड्यावरती. तर मित्रांनो, आता सध्या जे मिरचीचे बाजारभाव चालू आहे तर बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळे बाजारभाव आहेत. आता हा जो प्लॉट आहे तर हा जवळीला आहेत, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, तुम्ही पण आमचा व्हिडिओ कुठून बघत आहात, आपलं गाव, तालुका, जिल्हा आणि आपल्याकडे मिरचीचे प्लॉट किती प्रमाणात आहे आणि लागवड किती होत असते आणि तुम्हाला जवळपास मार्केट अवेलेबल कुठं आहे, सध्या तुमच्याकडं मार्केटला पण काय बाजारभाव आहे, व्हरायटी कोणती लागवड करता आणि सध्या तुमच्याकडं पाऊस जो झालेला आहे तर गारपिटीमुळं काही नुकसान झालेलं आहे का, तर ते पण शेतकरी मित्रांनो, तसं काही पावसामुळे गारपिटीमुळे जर तुमच्याकडे काही नुकसान झालेलं असेल तर ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. आता हा कन्नड तालुक्यामध्ये जो भाग आहे तर हा जवळी चांपानेर ह्या साईडला, तर इकडं काही गारपीट झालेली नाही. पाऊस झाला म्हणजे चांगला एक भरणं होईल अशा प्रमाणात नाही का पाऊस झालेला आहे आणि बघू शकता मिरची पण चांगली आहे. मिरचीची क्वालिटी जर बघितली तर जबरदस्त अशी मिरचीची क्वालिटी बघू शकता तुम्ही. त्याच्यामुळं ह्या मिरचीला जो मार्केट बाजारभाव जो आहे तर आज एकच नंबर नाही का मिळत आहे. आजचे जे रेट आहे मार्केटमध्ये 65, 70, 75, 80 रुपयेपर्यंत किलो मार्केटचे बाजारभाव हे चालू आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडं पण कोणती व्हरायटी, आता ही तेजाफोर आणि तलवार व्हरायटी ती, तर हिला आज मार्केटमध्ये 75 ते 80 रुपये किलोची रेट चालू आहे. मित्रांनो, तुमच्याकडं पण कोणती व्हरायटी लागवड करता आणि तुमच्याकडं पण काय बाजारभाव चालू आहे हे नक्की कळवा. तर इकडे पावसामुळं नुकसान हे झालेलं नाही, जास्त पाऊसच झाला इकडं, ह्या गावामध्ये गारपीट झालेली नाही. पण कन्नडचा जो काही भाग आहे तिकडं नेवपूर, चिंचोली, वाकद, बरकतपूर, त्याच्यानंतर इकडं घाटनांद्रा असेल, बऱ्याचशा भागामध्ये तिकडे जे गावं आहेत तर त्या गावांमध्ये गारपीट झाली. गारपीटमुळे अतिप्रमाणामध्ये नुकसान झालं. गहू असेल, हरभरा असेल, कांदा बियाणे असेल, त्याच्यानंतर मक्का असेल, प्रत्येक पिकाचं नाही का नुकसान झालेले आहे. असे बरेचसे भाग आहे महाराष्ट्रामध्ये का ज्या तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये नाही का गारपीट झाली आणि गारपीटमुळं नुकसान झालं. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं पण गाव आहे का या नुकसानीमध्ये, तुमचा पण तालुका आहे का, नक्की कळवा. आणि तुमच्याकडं किती प्रमाणामध्ये नाही का मिरचीचे प्लॉट आहेत आणि सध्या बाजारभाव काय चालू आहे, हे याच्यासाठी सांगतो आहे शेतकरी मित्रांनो, की जर तुम्ही कमेंटमध्ये टाकत राहिले की तुमच्याकडं लागवड किती आहे, सध्या लागवड झालेली आहे का नाही, अजून बाकी आहे का, कधी करणार आहे, तर येणारे पुढील बाजारभाव जे आहेत तर हे बाजारभाव देण्यासाठी नाही का सोपे जात असतं. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी नाही का आमच्या चॅनल जर सबस्क्राईब केलेलं राहील तर तुम्हाला ते व्हिडिओ लवकर अपडेट येत जातील. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.